Myself Ishani Madhav Ambore. I am student of Lalit Tutorials Akola. I scored 96.80% in 10th standard. The credit for all my success goes to respected Kalpande sir and all my teachers. All the teachers were available 24/7 for me. After every teaching session, we used to have a doubt session and all our doubts were cleared in those sessions. The teachers made all the topics very easy for us. Various experiments in physics and chemistry were carried out in the laboratory. We were always taught with the help of experiments and examples. Today, whatever I have achieved is due to all my teachers. Every time, in every week, we used to get 2 assignments regularly and we have to submit those assignments within the time given to us. Every Sunday, we used to have our regular test. Maths sir used to take HOTS and they used to make them easy for us. Science sir used to always tell us the practicals and always they used to make the study simple for us. आणि मी एवढंच म्हणू इच्छिते की हा जो माझ्या यशात ललित ट्युटोरियल्सचा सिंहाचा वाटा आहे आणि हा जो यशाचा एव्हरेस्ट मी चढू शकली आहे तो फक्त ललित ट्युटोरियल्स आणि काळपंडे सर आणि ऑल द टीचर्स ज्यांनी मला मदत केली आहे. मी ईशानीचा बाबा माधव अंभोरे. मी श्री रालतो विज्ञान महाविद्यालयामध्ये टीचरशिप करतोय. आता सर्व मुलांची काळजी ही पालकांना असतेच, तशी मला सुद्धा माझ्या मुलीची काळजी होती. पूर्ण अकोल्यामध्ये काही शिक्षक हे फक्त गणित शिकवतात, काही शिक्षक गणित आणि प्लस सायन्स शिकवतात. परंतु एवढे विषय आहेत, हे सर्व विषय एकाच ठिकाणी कुठे शिकवल्या जातात याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर 2 वर्ष माझी मुलगी इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये त्यांच्याकडे सर्व विषय हे एकाच अंडर वन रूफ ते पूर्ण त्यांनी करून घेतले. नमस्कार, मी ईशानीची आई सौ अर्चना अंभोरे. मी RDG महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. खरं तर मी आणि तिचे बाबा आम्ही दोघेही टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे. पाल्याला पुढे घडवायचं आहे तर ते तिला आधीपासूनच जर आपण त्यांच्या हाती सोपवलं आणि आज जे ईशानीने यश मिळवलं आहे त्याच्यामध्ये आमचा शून्य काडीचाही त्याच्यामध्ये हात नाही. ते सगळं सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं खरोखरीच खूप अपार कष्ट सरांनी घेतलेत. त्यांच्या टीचिंग स्टाफने, नॉन टीचिंग स्टाफने आणि एक पारिवारिक वातावरण आम्हाला तिथे दिलं. 9वी पासूनच त्यांना पुढच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे, होमी बाबा आहेत किंवा इतर ज्या एक्झाम्स आहेत त्या कशा त्यांना करता येतील, पुढे त्यांना अनेक या एक्झाम्सला तोंड द्यायचं आहे, तर त्यांच्यावर ते संस्कार त्यांनी केले. एक प्रकारची डिसिप्लिन त्यांना लावली, अभ्यासाची सवय लावली आणि आज माझ्या मुलीने जे यश मिळवलं ते यश निश्चितच तिला 12वीतही मिळेल ही आम्हाला खात्री आहे आणि आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करून बिनधास्त झालेलो. पुन्हा यावर्षी सुद्धा आता 11वी मध्ये सरांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले. जरी पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये लॉकडाऊन असेल परंतु सरांनी शिक्षणाचं लॉकडाऊन हे होऊ दिलं नाही. पहिले जेव्हा समजलं की ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहे तेव्हा एक मनात कुठेतरी भीती होती की ऑनलाईन आहे आता कसं होणार आहे. ऑफलाईन होतं तेव्हा लगेच काही नाही समजलं तर हातवर करून सरांना विचारता यायचं की सर मला हे नाही समजलं. पण ऑफलाईन कसं होणार, म्हणजे फक्त व्हिडिओ दिसणार जसं आपण टीव्हीत बघतो. पण सरांनी आम्हाला त्याच्यातही मदत केली. आम्ही हँड रेस करून सरांना त्या क्षणी आम्हाला जी कोणती अडचण असली ती सरांना विचारू शकतो आणि ऑफलाईनपेक्षाही सुंदर आमचा हा एक्सपिरियन्स आहे. खरं तर एक मुलीची आई म्हणून एक नेहमीच माझ्या मनात काळजी असते. आपलं पाल्य आपल्या अपरोक्ष बाहेर जात आहे, लांब क्लासेस आहेत, ती घरी पोचली की नाही, की घरी आली की नाही, ही जी काळजी मनामध्ये असते. कुठल्याही आईच्या मनामध्ये ही काळजी असते. परंतु ह्या ऑनलाईन क्लासमध्ये एक असं झालं की माझं पाल्य माझ्या समोर मला दिसते. तिला बाहेर जाण्याची गरज नाही. घरात राहून तिचे जाणे येण्याचे श्रम, तो जो वेळ आहे तो माझ्या मुलीचा वेळही वाचला. कारण घरी बसून ती माझ्या नजरेसमोर आहे. आणि सगळ्या पालकांना सांगेन की बाळांनो बघा, मला तरी समाधान आहे.